सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलाय। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट आहे। पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून आता वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचं धस यांनी म्हटलंय। आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार अशी चर्चा आहे आणि या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून आता वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलेला आहे। धस यांनी या संपूर्ण प्रकरणावर सातत्यानं आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि आता त्यांनी एक गौप्यस्फोट देखील केलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलेला आहे। या संपूर्ण घटनेचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे, कट कारस्थान त्यांनीच रचलेलं आहे असा देखील आरोप विरोधकांनी केलेला आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट आहे। तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त, मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात। फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नयेत। त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार। मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे। कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला। घरगडी ते राजकारणी कोण आहे वाल्मिक कराड आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे। वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचा समर्थक। 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतोय। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर। 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणीशी संबंधित गुन्हा आहे। विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे, तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे। धनंजय मुंडेंचा राजकीय वरदस्ता असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे।